अंडा करी बनवून घ्यायची आहे आपल्याला। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, तेल टाकले, तेल तापलेलं आहे आता। तर आपल्याला यामध्ये पेस्ट केलेलं टाकून घ्यायचं आहे। तर हे आहे अद्रक, कोथिंबीर, लसण, टमाटे, कांदा आणि मस्तपैकी खोबरं असं टाकलेलं आहे। तर सगळं आपण टाकून घ्यायचं। तेल भरपूर तापले। तर छान असं तेल तापलेलं आहे। अंडा ग्रेव्हीसाठी मसाले पण लागतात, मसाले पण टाकायचे आहेत मस्तपैकी। तर छानपैकी यामध्ये पूर्ण टाकून घेतलेले आहे सामग्री। अद्रक, कोथिंबीर, लसूण, टमाटे, खोबर, कांदा सुंदरपैकी असं आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर तेलामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे। अंडे उकळून घेतलेले आहेत। मस्तपैकी असं फ्राय होत आहे, तेल सुटाले। तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत। तीळ बारीक वाटलेले आहे। छानपैकी तीळ असे बारीक वाटून घेतलेले आहेत। या तिळाला पण पूर्ण असं फ्राय करून घ्यायचं आहे। सुंदरपैकी आपली आज अंडा कढी बनणार आहे। मसाले फ्राय होत आहेत आणि बघा तेल कसं सुटत आहे मसाल्यांना। छानपैकी अशी अंडा ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। अंडा ग्रेव्ही फ्राय होण्यासाठी ना थोडासा वेळ लागतो। कारण आपण बारीक वाटून घेतलेला आहे आणि टमाटे आणि कांदा यामध्ये पाणी असतं। तर ते पाणी पण पूर्णपणे आटू दिलं पाहिजे। तर खूप छान अशी अंडा करी बनवायची आहे आपल्याला। मसाल्याला तेल सुटत आहे बघा। खूप छान असं तेल सुटत आहे मसाल्याला। पूर्ण मसाले ना फ्राय होऊ द्यायचे आहेत आपल्याला। छानपैकी फ्राय झाल्यानंतरच मसाला टाकून घ्यायचा आहे। बारीक आचेवरती आपला मसाला फ्राय होत आहे। जास्त जर आच केली ना तर म्हणजे त्यामुळे काय होतं मसाला आपला सगळा करपला जातो। म्हणून आपण काय बारीक आचेवरती असं फ्राय करून घ्यायचा।
तेल सुटत आहे बघा आता छानपैकी असं. छानपैकी अंडा ग्रेव्ही बनवून घेऊता. तुम्हाला जर सुक्क पाहिजे असेल ना तर सुक्क पण करू शकता, आणि जर तुम्हाला मध्ये ग्रेव्ही पाहिजे असेल रस्सा जरासा तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता त्यामध्ये. बघा मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे. नंतर आपण आता दुसरे मसाले टाकून घेऊ. ही आहे घरचा काळा मसाला आहे, आणि इकडं आहे हळद, आणि हे आहे गरम मसाला. आणि मस्तपैकी असं यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. याला पण फ्राय करून घ्यायचं आहे. छानपैकी असा मसाला आपला मॅरिनेट झालेला आहे मस्तपैकी. आता छानपैकी आपण काय करू, थोडंसं पाणी टाकून घेऊ मध्ये. जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. हे पाणी मी ह्याचं टाकून घेतलेलं आहे तिळाचं. किती छान आपला मसाला बनलेला आहे. यामध्ये टाकायचा आहे आपल्याला अंडी. अंडी टाकून घेऊता. तर अंडी ना अशी उकडून घेतलेली आहेत अगोदर, आणि उकडूनच ह्याची भाजी बनवायची आहे आपल्याला. तर छानपैकी असं अंडा ग्रेव्हीची भाजी बनवायची आहे. थोडंसं अंड्याला पण फ्राय होऊ द्यायचं आहे. अंडे फ्राय झाले ना खूप छान लागतात मग भाजीमध्ये. तर छानपैकी आपली अंडा ग्रेव्ही अशी. मी काय करणार आहे, मला ग्रेव्ही बनवायची आहे, तर ग्रेव्हीसाठी मी मध्ये पाणी टाकून घेणार आहे.
छानपैकी आपण आता ह्याच्यावरती पाणी टाकून घेऊता. सुंदर अशी आपली अंडा ग्रेव्ही बनलेली आहे. मला पातळ करायची असली तर पातळ पण करू शकता आणि जर घट करायची असली तर घट पण करू शकता. मी यामध्ये मीठ पण टाकलेलं होतं मसाले टाकताना. छानपैकी अंडा ग्रेव्ही आपली रेडी आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.